नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण दक्षिण भारतामध्ये केला जाणारा टिफिन सांबार कसा बनवायचा ते बघणार आहोत। अतिशय झटपट होणारी ही सांबारची रेसिपी आहे। तर हा सांबार बनवताना डाळ किंवा भाज्या शिजवण्याची अजिबात गरज पडत नाही। घाई गडबडीच्या वेळामध्ये तुम्ही असा सांबार करून बघा, अगदी सांबारप्रमाणेच चव येते। चला रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी एक कुकर घ्यायचा, यामध्ये मीडियम आकाराचा कांदा कट करून टाकायचा, 2 टोमॅटो मी कट करून टाकलेले आहे। त्याचबरोबर मोठ्या 3 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 कप आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। एकदा याला चांगलं मिक्स करायचं। हाय फ्लेमवर एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा 4 कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या, गॅस बंद झाला आहे आणि पूर्णपणे कुकरची वाफ निघाल्यावरच आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे। रूम टेम्परेचरवर हे सर्व मिश्रण गार झालं की एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजलेला टोमॅटो कांदा टाकायचा आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट करताना पाणी वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही आहे। हे बघा अशा प्रकारे याची पेस्ट आता रेडी झाली आहे। आता फोडणीसाठी एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं हिंगाही घालायचं आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची। खमंग अशी ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला टोमॅटो व कांद्याचं कुकरमधलं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर फोडणीमध्ये लाल मिरच्या टाकायच्या राहिल्या होत्या, तुम्ही फोडणीमध्येच टाका। मी वरतून अशा टाकलेल्या आहे। बोर मिरचीचा मी या ठिकाणी वापर केला आहे। या ठिकाणी एक मोठा चमचा भरून मी होममेड सांबार मसाला टाकला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा सांबार मसाला या ठिकाणी वापरू शकतात। यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेली टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि वरून मी 1 कप इतकं पुन्हा पाणी टाकलं आहे। याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर एक लक्षात असू द्या की आपण शिजवताना सुद्धा टोमॅटो कांदा शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ बेताचं टाकायचं आहे। आता याला थोडासा थिकनेसपणा येण्यासाठी एका कपामध्ये अर्धा कप मी इतकं पाणी घेतलं आहे। यामध्ये 3 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि यातल्या सर्व गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे। अशी ही स्लरी तयार करायची आहे। हे पाणी आपल्याला या सांबारमध्ये टाकायचं आहे, यामुळे याला थिकनेसपणा छान येतो। याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। माफ करा, यामध्ये चिंच आणि गूळ टाकण्याची क्लिप जी आहे किंवा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झाला आहे, तर तुम्ही थोडंसं 2 बुटुक चिंच आणि थोडासा गूळ अवश्य टाका, त्यामुळे चव छान येते। यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि 10 मिनिटं मंद आचेवर उकळवून घ्यायचं आहे।